नमस्कार, कृष्णाई किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत बट्टी। त्याच्यासाठी 1 चम्मच बडीशोप, 1 चम्मच जिरे मिक्सरला वाटून घेतले। 3 वाटी बट्टीचं पीठ, त्याच्यामध्ये 1 चम्मच पांढरे तीळ आणि 1 छोटा चम्मच ओवा टाकल्या। 1 मोठा चम्मच धना पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि पाव चम्मच सोडा, 4 मोठे चम्मच दही आणि 2 चम्मच तेल टाकून हे सगळं एकत्र करायचं। पिठाला पूर्ण चोळून घ्यायचं। सगळं जिन्नस पिठाला मस्त लागल्या पाहिजे। आणि बट्टीचं पीठ म्हटली मी, आमच्याकडे गहू असे रवाळ दळतात। गहू दळताना त्याच्यात थोडा मक्का ॲड करतात, मग वरून रवा टाकायची गरज नसते आपल्याला। आता हे भिजून झाल्यावर मस्त याला रेस्ट करू द्यायचं 10 मिनटं। 10 मिनटं रेस्ट झाल्यावर बट्टीचे गोळे तोडून मस्त लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण बट्टी बनवू शकतो। मी त्याचे मस्त रोल बनवून बट्टी ठेवणार आहे आज। तिकडे मी कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वाफेवर बट्ट्या 10 ते 15 मिनटं होऊ द्यायच्या आहेत। बट्टी चेक झाली का असं बघायचं। आता मस्त तेल गरम करायला ठेवलं, बट्टीचे काप पाडून मस्त बट्टी तळून घेणार आहे। बट्टी मस्त लालसर तळायची, एकदम क्रिस्पी होते आणि मुलांना खूप आवडते। सुट्टीच्या दिवशी असा काही चमचमीत खायचा बेत झाला तर तुम्ही ही रेसिपी करूनच बघा। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कृष्णाई किचनला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला कमेंट नक्कीच करा। बाय बाय।